श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास होता. त्यांच्या दर्शनासाठी दूरदूरहून भक्त येत असत. स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवत आणि त्यांच्या अडचणी दूर करीत असत. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग भक्तांच्या श्रद्धेचे उदाहरण मानले जातात. एकदा अक्कलकोट परिसरात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विहिरीचे पाणी कमी झाले होते. गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. एका विहिरीत तर अजिबात पाणी उरले नव्हते. गावकरी त्या विहिरीकडे आशेने पाहत होते, पण विहीर पूर्णपणे कोरडी पडली होती. गावातील काही भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांकडे गेले. त्यांनी महाराजांना आपली अडचण सांगितली. भक्तांनी नम्रपणे विनंती केली, महाराज, गावात पाण्याची फार अडचण झाली आहे. कृपा करून आमच्यावर दया करा. स्वामी समर्थ महाराज शांतपणे भक्तांकडे पाहत होते. त्यांनी त्यांना धीर दिला. महाराज त्या विहिरीजवळ गेले. त्यांनी विहिरीकडे पाहिले आणि भक्तांचा श्रद्धा ठेवण्यास सांगितले. भक्त स्वामींच्या मागे उभे राहिले. सर्वांच्या मनात एकच विश्वास होता, स्वामी समर्थ आपल्या भक्तांना निराश करणार नाहीत. काही वेळाने विहिरीमध्ये पाण्याचे चिन्ह दिसू लागले. हळूहळू पाण्याची पातळी वाढू लागली. काही वेळात विहिरीत पाणी साचलेले दिसले. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले. सर्व भक्तांनी स्वामी समर्थाच्या चरणी नतमस्तक होऊन जय जयकार केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पाण्याची अडचण दूर झाल्यामुळे सर्वांनी स्वामींचे आभार मानले. भक्तांच्या मनातील श्रद्धा आणखी दृढ झाली. या कथेतून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते. संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा, संयम, सकारात्मक विचार सोडू नये. गुरूवर विश्वास ठेवून चांगले कर्म, सेवा करत राहावे. श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये केवळ चमत्कार पाहण्यापेक्षा त्यांच्या शिकवणीतील श्रद्धा, सेवा, दया, समाचार यांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ महाराज.